नमस्कार, मी शिवाजी मामनकर. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहेत. सध्या राज्यामध्ये नगरपालिकेच्या या ठिकाणी निवडणुका सुरू आहे. नेमकं काय परिस्थिती आहे राज्यात आणि जिल्ह्यात आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहे. जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? जिल्ह्यात एकाही ठिकाणी या ठिकाणी महायुती झाली नाही. तुम्ही अनेक प्रयत्न बी केलेले आहे अशी चर्चा आहे. मात्र त्याला यश आलं नाही. नाही, झाली नाही म्हणजे आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडूनही झाला. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या प्रयत्नाला फक्त शेगावमध्ये थोडं यश आलं. शेगावमध्ये आम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये लढत आहोत. मात्र बाकीच्या 10 नगरपालिकामध्ये काही नगरपालिकामध्ये शिवसेना राष्ट्रवादी सोबत आहे. काही नगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सोबत आहे. आणि तुम्हाला अगोदर सांगितलं की एका नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप सोबत आहे. आता ह्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. सर्व पक्षाचे कार्यकर्ते अनेक दिवसापासून उभं राहण्यासाठी मेहनत घेतात, प्रयत्न करतात आणि जागाच्या वाटाघाटी करत असताना अनेकदा टाळ येतो, की त्या ठिकाणी भाजपचाही कार्यकर्ता प्रयत्न करत असतो, तिथे शिवसेनेचा असतो, काही ठिकाणी राष्ट्रवादीचाही असतो आणि मग प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा असं वाटतं. त्याच्यामुळे ह्या तडजोडी वेळेवर होत नाहीत आणि मग त्या युत्या थोड्याफार फिसकटल्या जातात. तरीसुद्धा आम्ही वेगवेगळे जरी लढत असलो तरी मैत्रीपूर्ण लढती आम्ही सगळीकडे करत आहोत. आपण आता शेगावचा उल्लेख केला. या ठिकाणी आपल्याला 2च जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी भाजप. नाही, त्या ठिकाणी आमच्याकडून फक्त 4च जाग्यावरती आम्ही उमेदवारी अर्ज आमच्या लोकांनी भरलेली होती. 3-4 जागेवरच आणि त्या 2 जागेवरती आमची त्या ठिकाणी तडजोड झाली आणि आम्हाला जे पाहिजे होते ते 2 चांगले उमेदवार त्यांनी दिले. आता शेवटी जागा मागायच्या म्हणलं तर भाजपही हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि शिवसेना सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराची पक्ष आहे. त्यामुळं जागा मागत असताना हिंदू मतदाराच्या वार्डावरच त्यांचाही भर होता, आमचाही त्या ठिकाणी जागा मागण्याचा आग्रह होता किंवा त्याच ठिकाणी आमच्याजवळ चांगले उमेदवार होते आणि म्हणून हे प्रत्येक ठिकाणी झालं. मेहकरमध्ये सुद्धा त्यांनी ज्या आमच्या इलेक्टेड जागा होत्या त्या मागायचा प्रयत्न केला, आम्ही देऊ शकलो नाही. खामगावमध्ये वाटाघाटीमध्ये सुद्धा त्यांचं आणि आमचं बसलं नाही. लोणारमध्ये तोच विषय झालेला आहे. घाटाखाली तुम्हाला या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लीड मिळाला होता. कुठेतरी घाटाखाली युती व्हायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, घाटाखाली मला चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे आणि घाटाच्या वरही भाजपला एक जागा होती, तीही चांगल्या मतानं निवडून आलेली आहे आणि लोकसभेमध्ये एका जुटीनं शिवसेना भाजप आम्ही निवडणुकीच्या सामोरे गेलो आणि तीच परिस्थिती आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा सांभाळली, हाताळली आणि त्यामुळेच लोकसभेला मी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युतीचा खासदार म्हणून निवडून आलो आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीतही मागच्या वेळेस 3 भाजपाचे आमदार होते, यावेळेस 4 भाजपचे आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून आलेले. कुठेतरी तुम्ही लोकसभेतून या ठिकाणी विधानसभेत परतफेड केली का त्यांची मग? आणि परत युती म्हणल्यानंतर परतफेडीचा विषय नसतो. एकदा युती म्हटल्यानंतर ज्या पक्षाला जी जागा मिळेल ती लोकसभेची असो, विधानसभेची असो, त्या युतीमध्ये युतीची जागा निवडून आणणं हे सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि लोकसभेमध्ये जसं भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून माझं चांगलं काम केलं, त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनीही प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवाराचं काम केलं. त्याला परतफेड म्हणता येणार नाही. नक्कीच. आपण पाहिलं की सध्या आता ठाकरे गटाकडून या ठिकाणी दावा केला जातोय की शिंदे हे जे उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे हे 35 आमदार घेऊन या ठिकाणी भाजपमध्ये जाणार आहे अशी सध्या त्यांचे आरोप होत आहेत. नाही, असा काही कुठेही विषय नाही. आता मी त्या शिवसेनेचा एक नेता आहे, शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि हा विषय कुठेही नाही आहे. ह्या माध्यमाच्या ह्याच्यातूनच विरोधक असा हा अपप्रचार फैलवताना दिसतात. शिवसेना मजबूत आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुतीसुद्धा मजबूत आहे. त्यामुळं विषय नाही. पण या उलट उभाटामधले अनेक खासदार आणि आमदार काँग्रेसनं अकेला चलोरूची भूमिका घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ झालेले आहेत. लवकरच हे सगळे एकतर स्वगृही म्हणजे शिवसेनेत परत येतील किंवा यातील काही जण परत काँग्रेसमध्ये सुद्धा जातील. नक्कीच हे पाहिलं की आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे खासदार भूमिपुत्र खासदार जाधव साहेब होते. त्यांनी या ठिकाणी प्राईम टाईम महाराष्ट्र यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाईम महाराष्ट्र, बुलढाणा.